सामन्यामध्ये सामनावीर म्हणून अनिकेत गायकवाडला मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे आणि शिवकृपाचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते आपला सत्कार करण्यात येतोय. सामनावीराची सन्मान आपण चला घ्यायचा आहे. टॉप 3-6 मधील तिसरा सामना गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू घेऊन येतोय पंचांच्या डाव्या हाताने मारा करत असताना सतीश शेट्टे. सुरेख गोलंदाजी नक्कीच ह्या आधी पाहायला भेटली होती, पण पहिल्या चेंडूला चांगला श्रीगणेशा करत असताना अनिकेतचा सामनावीर म्हणून सत्कार होतोय आपल्या या गोलंदाजी मार्फत. स्ट्राईकला इकडे आणि जर विचार केला तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज सतीश शेट्टे एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच जर कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसापर्यंत जर विचार केला तर P1चं षटक हाताळण्याचा विक्रम सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. आणि दुसरा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा सतीश. सुरेख फटका, देख ना फटका, चेंडू जातोय वन बाउंस सी मा रेषेलगत. बिग 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 सिक्स. चौकार. सरी नक्कीच सॉरी 4 धावसंख्या इथे पाहायला भेटल्या होत्या आणि कुठेतरी इथे पाहण्यात चुकी झाली आणि सॉरी चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्येने कुठेतरी धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागते 6 धावसंख्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सतीश गोलंदाजी मार्फत सज्ज. फलंदाजी मार्फत सज्ज असताना घुटना टेको तमाशा देखो, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या बाजूला साईडला. बिग 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 सिक्स. लाजवाब फलंदाजी. नक्कीच ह्यामधून कुठला संघ विजय होतोय, नक्कीच पुढं आपली कशी परिस्थिती घेऊन जातोय बघितले जाईल. कारण की टॉप 6च्या संघाचा विचार केला तर ज्ञानदीप संघ हा एक सामना नक्कीच विजय झाला होता टॉप 6 मधला. आता द्वितीय नक्कीच खेळला गेला होता कमल बना श्री कुलस्वामी बी यामध्ये कुलस्वामी बी हा संघ विजय झाला. आणि टॉप 6 मधील तिसरा सामना खेळला जात आहे शिवकृपा सहकारी पतपेढी बना श्री कुलस्वामी संघामध्ये. म्हणजेच प्रतितोड उत्तर देणारे सर्व खेळाडू येथे खेळत असताना स्ट्राईकला येतो दीपक. याआधी कुठेतरी अयशस्वी झाला, पण आता पूर्णपणे कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. चौथा चेंडू दिशाभूल होत असताना दिसला. कुठेतरी दिशेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता दिशाभूल झाला. चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. नियम क्रमांक 42 मधील 24 क्रमांकाचा नियम उल्लंघन करत असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत सतीश शेट्टे. सुरेख चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सतीश. सुरेख फटका थर्डमॅनच्या दिशेने टोला हा चेंडू. एक धाव पूर्ण. नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागते. आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूला 2 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूला 4, तिसऱ्या चेंडूला षटकार, त्यानंतर आलेला कुठेतरी अतिरिक्त धावसंख्या वाईटच्या स्वरूपात आणि फेकला गेलेला चौथा चेंडू एका धावसंख्येसाठी. म्हणजे उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला येतो फलंदाज वैभव. सुरेख फटका, कलात्मक शॉट, दिशा दिली, चेंडू जाते आउट ऑफ द पार. लॉंग ऑनच्या दिशेने सी मारेचे लगत. चौकार चौकार चौकार. चेंडू धावतोय 4 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या फळकावं लागते दुहेरी आकड्यामध्ये. 18 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. सुरेख फटकेबाजी. आतापर्यंतचा विचार केला ना, कधी दीपक खेळतो तर कधी वैभव खेळतो. या आधीच्या सामन्यामध्ये कुठेतरी दीपकची पिछाडी पाहायला भेटली होती, पण वैभवने पूर्णपणे ती पिछाडी भरून काढली होती आणि 48 धावसंख्येची खेळी केली होती. सुरेख फलंदाजी करत असताना दिसला होता वैभव. सुरेख फटका, देखना शॉट, शॉटला दिला हुक, चेंडू जातोय सीमारेषेलगत. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वैभव ऑन द फायर फायर फायर.
चला स्पीडअप करा. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते. डबल टू 22 रनचा लॉस ऑफ 0 विकेट. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला भेटते. शिवकृपा सहकारी पतपेढीच्या माध्यमातून खेळणारे दोन्ही खेळाडू एका स्ट्राईकला आहे. ते दीपक नॉन स्ट्राईकला आहे तो वैभव. दीपक याचा विचार केला तर वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळत असताना दिसतोय आणि वैभव याचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 चौकार नक्कीच त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला भेटले. वैयक्तिक 8 धाव्यांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि धावसंख्येचा विचार केला तर पॉवर प्ले मधील हायस्ट धावसंख्या या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने नक्कीच टोलवलाय. क्षेत्ररक्षण तिथे सजलंय. पकडतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटतात. दीपकच्या खात्यात पाहायला भेटतात आणि बघितलं तर कुठेतरी या आधीच्या सामन्यात 82 धावसंख्या कुठल्या गेल्या होत्या. अनिकेत सारखी फलंदाजी करताना दिसतात का बघितले जाईल दोन्ही खेळाडू या स्पर्धेमध्ये. फिरकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे ताकद लावली. 1 बाउंस चेंडू जातोय सीमा रेषेलगत. 4 धावसंख्या. नक्कीच जर सागर सर हा चेंडू अडवण्याचा जर प्रयत्न केला असताना चेंडूवर जाण्याचा प्रयत्न केला असताना तर नक्कीच चेंडू अडला असता. कारण की क्षेत्ररक्षण त्या चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि चेंडूची मिळालेली सक्सेस. नक्कीच नक्कीच सर, थोडासा क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलेला आहे, परंतु काही हरकत नाही. अजूनही सामना चालू आहे. एका चेंडूने सामना कधी पलटत नसतो. बघा सर, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला खूप महत्व असतं. परंतु सर तो शेवटचा चेंडू नव्हता. आपण खेळाडूंचं थोडंसं मनोबल वाढवलं पाहिजे. चला, क्रिकेटमध्ये एका धावायला आणि इलेक्शनमध्ये एका मताला खूप महत्व असतं सर. एका मताने पडू शकतो, एका मताने जितवू शकतो. हे 4 धावसंख्या आहेत. चला पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या मैदानात. हास्य जत्रा तर इथं चालूच राहणार आहे. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्नात आणि झेल बाद झाला. कुठेतरी निराशा पाहायला भेटली वैभवच्या माध्यमातून आणि कुठेतरी आता श्री कुलस्वामी बी संघाचे मनोगत नक्कीच आता कुठेतरी पाहायला भेटतात. कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला भेटते. अनिकेत गायकवाड सारखा एक गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता. ज्यावेळी विचार केला तर पहिल्या चेंडूला 2 धावसंख्या आली. दुसऱ्या चेंडूला वैभव यांनी चौकार मारला. तू शेर तो मे सव्वा शेर अशा प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसला तो अनिकेत. आणि अनिकेत यांनी पटकवलेला विकेट म्हणजेच वैभव बॅक टू द पवेलियन जात असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होतोय अमित. नक्कीच विचार केला तर दीपक काहीतरी अमितला कानमंत्र देतात. तू फक्त मला सपोर्ट कर, मी पुढची कामगिरी नक्कीच करतो. कारण की एक अष्टपैलू खेळाडू दोन्ही खेळत असताना आपल्याला पाहिले होते. एक गेला दुसरा आला. सुरेख फटका, खोदून काढलेला फटका. चेंडू जातोय दन 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 करीत सीमा रेषेलगत. अमित आला आणि षटकार मारून गेला. बिग 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 6. सुरेख फटकेबाजी आतापर्यंत पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावसंख्या आली आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूंमध्ये एक सफलता तर नक्कीच प्राप्त. बॉल किती झाले? 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सॉरी, चेंडू. सुरेख फटका पुन्हा एकदा. घुटना टेको तमाशा देखो. अमित अंध फायर होत असताना लाजवाब फलंदाजी. 1 बाउंस चेंडू जातोय सीमा रेषेलगत. चौकार चौकार चौकार. खूप चांगली फलंदाजी आता पाहायला भेटते. वैभव गेला, अमित आला. म्हणजेच एका या स्पर्धेमध्ये जर विचार केला ना कुठेतरी दीप म्हणजेच उज्ज्वल करण्याचा प्रयत्न इथे दीपक करतोय. वैभव कुठेतरी नाव रोशित करण्याचा पराक्रम करत असताना दिसला आणि अमोल म्हणजेच सर्व काही शोषून घेण्याचं काम करतोय तो अमोल पवार इथे करत असताना दिसतोय.
अमित पवार इथे करत असताना दिसतोय. म्हणजेच कुठेतरी यश संपादित करण्यासाठी आतापर्यंत केलेली ही रणनीती म्हणजेच 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची ही रणनीती आता इथे आखत असताना वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्फत वैभव कदम. कुलस्वामी संघाचा अतिशय चांगला गोलंदाज वैभव कदम. चला चेंडू दुसरा पुरवा, अजून 2-3 चेंडू पुरवा. नक्कीच चेंडू पाठवून द्या, 2-3 जुने विनंती असेल. सर हा पण घ्या. चला पूर्वा चेंडू पुरवा. चला स्पीडअप करायचे, अजून आपल्याला 2 मॅच खेळवायचे आहेत. चला चला वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज वैभव सज्ज झालाय. स्ट्राईकला आहे तो दीपक शेळके आणि नॉन स्ट्राईक शिर्के आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अमित पवार. पुन्हा एकदा वैभव, सुरेख फटका, ताकदीचा फटका नक्कीच येथे लावला जातोय आणि चेंडू आता कुठेतरी विजयाच्या दिशेने जात असताना दिसतोय आणि 4 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात येथे पाहायला भेटते. जर शिवकृपा संघाचा विचार केला ना तर कालच्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी करत असताना दिसतोय. पहिला सामना 6वा खेळत होता. नक्कीच विशाल ज्युनियर या संघासमोर त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर जर आजच्या दिवसाचा सकाळच्या सत्राचा विचार केला तर शिव सह्याद्री बरोबर त्यांनी विजय संपादित केला होता आणि संध्याकाळच्या म्हणजेच 18वी लढत खेळत असताना त्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. म्हणजेच प्रतितोड उत्तर देण्याचा प्रयत्न शिव कृपा सहकारी पतसंस्था येथे पाहायला भेटते. पण अपोजिट संघाचा विचार केला तेही संघ एकही वेळा नट आउट होता, म्हणजेच पराजित होता संघ खेळताना दिसला. सुरेख फटका, देखना फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच टोलवलाय. चेंडू जातो या रेषेलगत 4 या धावसंख्येसाठी. चांगली खेळी नक्कीच आजमावण्याचा प्रयत्न दीपकच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. जर सकाळच्या दुपारच्या सत्राचा विचार केला तर वैभवसारखा फलंदाज 48 धावसंख्या करताना दिसला. त्यामध्ये त्याची मोठी धारदार फलंदाजी होती आणि त्यानंतर आजच्या या स्पर्धेमध्ये श्री कुलस्वामी चषक 2026 मध्ये पहिली 50चा मानकरी ठरतोय तो अनिकेत गायकवाड. आणि पुन्हा एकदा सज्ज झालं तर आतापर्यंत दीपक याचा विचार केला तर चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकारांची आतिषबाजी नक्कीच त्यांच्या माध्यमातून इथे केली जाते. सुरेख फटका, खोदून काढलेला फटका, क्रिकेटच्या सत्रात ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्कर पद्धतीने टाकलेला हा चेंडू. 1 धावसंख्या नक्कीच दीपकच्या खात्यात पाहायला भेटते, संघाच्या खात्यात पाहायला भेटते. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते 48-48. दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच येथे केला गेला होता वैभवच्या माध्यमातून, पण पंचांचा इशारा आलाय लेग 22चा. म्हणजेच जर विचार केला तर मोठा फटका फिरून मारण्याचा प्रयत्न वैभव करतोय, अमित करतोय, पण कुठेतरी आता अयशस्वी होत असताना तोपर्यंत 1 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात. फिरकवलेला चेंडू मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातोय रेषेलगत. बिग बिग अँड बिग 6. सुरेख फटकेबाजी नक्कीच जर विचार केला तर प्रतितोड उत्तर देण्याचा प्रयत्न गोलंदाज फलंदाजाला करतोय. पुन्हा एकदा झेलची संधी होते का नाही बघितले जाईल. पकडो कॅच जीतो मॅच. आणि नक्कीच कॅच पकडली का मॅच पकडली जाईल येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच समजलं जाईल. आणि कॅच पकडणारा क्षेत्ररक्षक होता अनिकेत, कारण की अनिकेत
सॉरी परमानंद येथे पाहायला भेटत होता, कारण की परमानंद याचा विचार केला तर 6 फुटाची हाईट नक्कीच आपल्याला पाहायला भेटते आणि शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि मोठा फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाला तो परमानंद. 55. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते. 55 55 धावसंख्या, 2 मोहरे बाद. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रतीक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज हसरे चेहरे नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. सतीश गोलंदाजी मार्फत सज्ज, कशा प्रकारे गोलंदाजी करतो बघितले जाईल. सतीश वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. पंचांचा इशारा, वाईड साहिल. बॉल, अतिरिक्त साहिल धावसंख्या. शिंदे. साहिल. धावसंख्या अब तक 56. सुरेख देखना चेंडू, लाजवाब चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण कुठेतरी अयशस्वी. चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते. 57. कुठेतरी ट्रॅकवर येणं कंपल्सरी असणार आहे गोलंदाजाला. आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू फेकले. फिरकवण्याचा प्रयत्न तर नक्कीच सुरेख झाला. पंचांजवळ दाद मागितली आणि पंचांनी कुठेतरी ती दाद अमान्य केली, कारण की विचार केला तर उत्सुकता म्हणजेच खूप आहे, पण निश्चितच खूप सुरेख असा बॉल होता. पुन्हा एकदा ऑफ कटरचा बॉल आणि पुन्हा पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. सतीश सांडभोर यांची सुरेख अशी गोलंदाजी मानावी लागेल. 2 अवांतर धावेनंतर पुन्हा एकदा ऑफ साईड पुल करण्याचा प्रयत्न. आता निश्चित एक धाव पळून काढली. धावेचा प्रयत्न आहे. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. ते 2 धावसंख्या 2 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती किती आले? धावा झाल्या ते 59 दरम्यान. लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑन आणि कव्हरच्या दिशेने मारलेला 2 धावा पळून काढल्यात. 61 शेवटचं षटक चाललंय. कुलस्वामी या संघाचं शेवटचं षटक घेऊन आलं सतीश सांडभोर. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी चांगलं काम करतोय सतीश. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. लो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतोय. 1 धाव पळून काढली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 62. चौथं षटक चालू आहे. शेवटचं षटक चालू आहे. कुलस्वामी या संघाकडून काहीसं धावा रोखण्यामध्ये यश आलं या षटकामध्ये असं म्हणावं लागेल सतीश सांडभोरांना. पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न. निश्चित गॅपमध्ये पडलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपला सुरेख कामगिरी बजावतोय आणि ते 2 धावा पळून काढल्या आहेत. 2 धावांनी 4 षटकांच्या समाप्ती अखेर 64 धावा म्हणजे विजयासाठी लागतायत कुलस्वामी या संघाला 65 धावा. 4 षटकांमध्ये 65 धावांची गरज. निश्चितच ही मॅच, हा सामना हा जिंकणं कुलस्वामी या संघाला खूप गरजेचं आहे. हॅलो हॅलो. चला, शिवकृपा पतसंस्थेने आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला, शिवकृपा पतसंस्था.
चला 24 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजांची रणनीती आखतात बघितले जाईल. श्री कुलस्वामी हा संघ जर विचार केला करू नंतर आता काय मॅच रंगल्यावर करतो. एन बी चव्हाण यांना समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. एन बी चव्हाण यांनी चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नक्कीच येथे श्री कुलस्वामी चषक 2026 आयोजक श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्व सहकार्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शंकर शेठ पिंगळे, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती, नक्कीच तुमचे मनापासून हार्दिक आभार. कालच्या दिवसात साहेब येथे उपस्थित झाले होते. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माननीय श्री शरददादा सोनावणे, आमदार किल्ला शिवनेरी जुन्नर, सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे सल्लागार या स्पर्धेला पूर्णपणे सहकार्य केले. CEO श्री चंद्रकांत चव्हाण सर, त्याचप्रमाणे GM श्री किशोर मोरे सर. नक्कीच कालच्या दिवसात कुठेतरी थोडा घातपात त्यांचा पाहायला भेटला. नक्कीच ते आजच्या दिवसात येथे आपल्याला उपस्थिती पाहायला भेटत नाही. त्याचप्रमाणे DGM श्री बाबासाहेब चव्हाण सर, त्याचप्रमाणे श्री रवींद्र साहेब एक चांगले एक चांगले समालोचक आहे. नक्कीच आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे सतीश सर, त्याचप्रमाणे त्या श्री पंढरीनाथ चव्हाण सर आणि त्याचप्रमाणे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, श्री कुलस्वामी परिवार आणि इथे असलेले सर्व सहकारी मित्र, त्याचप्रमाणे श्री कुलस्वामी संघ कर्णधार प्रशांत पिंगळे, अ संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे ब संघाचा कर्णधार साहिल शिंदे, सर्वांचे मनापासून हार्दिक आभार. आणि श्री कुलस्वामी प्रतिष्ठान, श्री कुलस्वामी सेवा संघ या स्पर्धेला सर्व संघांनी आणि सर्व मित्रपरिवारांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आभार आभार. 24 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज. प्रशांत पिंगळे खेळत असताना पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न केला होता, पण कुठेतरी 22चा इशारा, लेग 22चा इशारा इथे पाहायला भेटतोय. प्रशांत पिंगळेंसाठी सुवर्ण संधी असेल. षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू परमानंद भगत सामना करेल. तो पूल करण्याचा प्रयत्न, निर्निश्चित एक धाव पळून काढली आहे. दुसरी धाव होते. 2 धावांवर समाधान मानावं लागेल ते परमानंद यांना. 2 चेंडूत 3 धावा. प्रशांत पिंगळे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा चेंडू परमानंद भगत यांच्यासाठी. पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. हाणामारीचं क्षेत्र आहे, पॉवर प्लेचं हे षटक आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा जमवणं हे कुलस्वामी संघाला गरज आहे, कारण का विजयासाठी खूप मोठं असं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना खूप मेहनत करावी लागेल. खूप षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. दरम्यान पहिलाच षटकार आणि प्रशांत पिंगळेंनी जसं काय मनावरच घेतलं आणि उत्तुंग असा एक षटकार. 200 रुपयाचं बक्षीस पहिल्या षटकाला लागू झालंय. बघूया अजून आपल्या संघासाठी किती धावा जमवतायत, किती षटकार मारतायत आणि त्या षटकाराबरोबर आपल्या संघाला कुठपर्यंत मजल मारून देत आहेत या आता येणाराच या षटकातच कळून जाईल. निंबाळकरांचं पहिलं षटक आहे आणि हाणामारीचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. त्याचा फायदा घेतोय एक फिल्डर
पुढचा चेंडू निंबाळकरांचा पॉइंटच्या दिशेने कट केला, सुरेख झेल, सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्याला कुठेही जावं लागलं नाही, कुठेही हलावं लागलं नाही, त्याच्या सोपा असा झेल हातात प्रशांत यांचा. बड़ी मछली जाल में फंस गई और अपना विकेट गवा बैठे प्रशांत पिंगले. प्रशांत पिंगळे यांची जागा घेण्यासाठी आता मात्र येतोय तेजस. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस. आत्ताच्या ह्या मॅचला किती धावा करतोय, आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय का नाही, चौकार षटकारांची अपेक्षा त्याच्याकडूनही आहे. ही मॅच, हा सामना जिंकण्यासाठी मला लढावं लागेल, मला रन करावे लागेल, या एकनिष्ठ स्टेवरच आपली बॅटिंग, आपले फलंदाजी करावी लागेल ती तेजस यांना. बाळासाहेबांना एक विनंती आहे की आपण अशी माघार नाही घ्यायची. अजून आपल्या संघाची बॅटिंग पूर्णपणे बाकी आहे, पहिलं षटक चालू आहे. आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवा. अजून 500 रुपये करा, तुम्ही प्रत्येक षटकाला 500 रुपये द्या. निश्चितच सुरेख असे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल तेजस यांची. याच्यात थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. धावसंख्येत 2 ने वाढ झाली, धावसंख्या झाली ती 12. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली आहे 12. विजयासाठी मोठं आव्हान आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, 12 धावा, 18 बॉलात 53 धावा, 18 बॉलात 53 धावा मारायच्या. तर परमानंद भगत आता सामना करतील. गोलंदाज किरण जगदाळे, नावाजलेला गोलंदाज हा किरण जगदाळे. खूपच नाव ऐकलंय. आपल्या संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला किरण. 18 चेंडूमध्ये 53 धावा, 18 धावा. प्रत्येक षटकाला 18 धावांची गरज आहे, 3 षटकारांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. परमानंद भगत काहीस आक्रमक असे फलंदाज. 3 षटकात दरम्यान पहिल्याच चेंडूवर उंच मारलेला आहे आणि हा इथे झेलबाद होऊन परततोय परमानंद भगत. पहिल्या चेंडूवर झेलबाद होऊन परमानंद. 17 बॉलात 53, 17 बॉल 53 रन, 17 बॉलात 53 रन पाहिजे. आता स्ट्राईकला आहे आणि आपल्या संस्थेचे कर्ज विभागातील DGM सतीश सांडभोर उत्कृष्ट गोलंदाज. बघूया आज आणि काल या 2 दिवसामध्ये पहिल्यांदा त्यांनी आपल्या हातामध्ये बॅट घेतली आहे आणि ह्या मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी सतीश सांडभोरांना हीच संधी आहे. ह्या संधीचं आणि आपल्या अष्टपैलू खेळाडू वृत्तीचं दर्शन त्यांना निश्चितच दाखवून द्यायचं आहे. आणि निश्चित डावखुरा असा फलंदाज. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. सतीश सांडभोर नाही, नुकताच त्यांनी आपल्या फलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केला आहे. डावखुरे असे फलंदाज, कारण का मला माहिती आहे ते उजव्याच हाताने खेळायचे, आता डाव्या हाताने खेळतात. तरी धन्यवाद. पहिला चेंडू सामना करतील सतीश सांडभोर. अरे हे काय झालं, हे काय बघतोय आम्ही? एक षटकारांची अपेक्षा करतोय सतीश सांडभोरांकडून. पहिल्या चेंडू त्रिफळाची होऊन परत आहेत आणि संघाबरोबर त्याची निराशा. हॅलो, नक्कीच कुठेतरी विचार केला तर श्री कुलस्वामी संघ नायक जेव्हा बाद होऊन तंबूच्या रस्त्याला आला होता, त्याची जागा भरून काढण्यासाठी कुठेतरी सतीश सारख्या फलंदाजाला पाठवलं होतं. पण आताचा विचार केला, कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता त्याने.
जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेतरी अयशस्वी झाला आणि काही करू शकला चला नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होत असताना सतीश शेट्टे काय करतो बघितले जाईल गोलंदाजी नक्कीच करत असताना 22 धावसंख्या त्याच्या गोलंदाजीवर कुठल्या गेल्या होत्या तिचं साजिशी फलंदाजी स्वतः करतो का नाही बघितली जाईल आता फलंदाजी मार्फत सज्ज असताना आतापर्यंतचा विचार केला तर गोलंदाज वैभव किरण गोलंदाजी करत असताना दिसतोय किरण आपल्या पुरेपूर नावाचा उपयोग करत असताना दिसतो पूर्णपणे छाप सोडत असताना दिसतोय गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू विकेट दुसरा चेंडू विकेट तिसरा चेंडू डॉट फेकला गेला आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा फेकण्याच्या प्रयत्नात पंचांजवळ दाद मागितली पंचांनी ती दाद अमान्य केली आणि चेंडू जाते वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली वाईटच्या स्वरूपात अशा प्रकारे जर विचार केला तर धावसंख्या 13 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे 13 आकडा क्रिकेटच्या सत्रात अशुभ मानला जातो आणि त्याच आकड्यामध्ये कुठेतरी छुपे रुस्तम पाहायला भेटले होते 2 छुपे रुस्तम ते काही करू शकले नव्हते पण आताचा स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना दिसतोय धावसंख्या 14 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा षटक प्रगतीपथावर असताना कुठेतरी कामगिरी करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केला होता पण जसं किरण आला तसं काहीतरी ऊर्जा त्याच्या निर्माण झाली आणि पाहता पाहता 5 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या स्थिर ती 14 या आकड्यापर्यंत शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात येला 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजांना आव्हान केलं होतं सह्याद्री शिव सहकारी पतसंस्थेला आणि धावची तर बाद होत असताना दिसला आणि बघता बघता कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसते कुठेतरी बुरुस ढसळताना दिसतोय श्री कुलस्वामी या संघाचा जर विचार केला तर श्री कुलस्वामी ब संघ कुठेतरी वर्चस्व दाखवत असताना दिसला आणि टॉप 6 मध्ये जर विचार केला तर कुठेतरी श्री कुलस्वामी संघ कुठेतरी आता पिछाडीवर जात असताना दिसतोय जर 12 चेंडूंचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या आली होती 1 धाव पूर्ण झाली होती दुसऱ्या षटकाचा विचार केला तर किरण सारखा गोलंदाजी करत असताना 2 धावसंख्या देऊन 3 मोहरे प्राप्त करण्यात यशस्वी झालाय वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय दिनेश चव्हाण काय करतो बघितलं जायला विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 53 धावसंख्येची 12 चेंडू आणि 53 धावसंख्या म्हणजे सरासरीचा विचार केला तर 26च्या सरासरीने नक्कीच खेळावं लागेल संघाला 51 धावसंख्येची गरज सॉरी पहिला चेंडू डॉट चेंडूची येथे नक्कीच समाप्ती होत असताना कुठेतरी आता संत गतीने खेळ इथे पाहायला भेटतोय जर प्रति चेंडू मागे 4 धावसंख्या मारण्याचा प्रयत्न केला ना तरी संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो दोन्ही खराब चेंडू त्या दिशेने टाकले तर नक्कीच त्याचा पुरेपूर समाचारही घेऊ शकतं पण गोलंदाजीची आता दाद दिली जाईल 2 चेंडू फेकले गेले दिनेशाने आणि 2 चेंडूंमध्ये कुठलीही धावसंख्या यशस्वी करण्यात मयूर अयशस्वी झालाय फलंदाजी मार्फत तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फिरकावण्याचा प्रयत्न केलाय पण आता कुठेतरी जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जाते तो अयशस्वी होते एक्क्या दुक्क्याने संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय स्क्रीन बोर्ड हलतं ठेवण्याचा प्रयत्न करतोय स्क्रीन बोर्डच्या वर लागलेले 65 धावसंख्येच्या मजल पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय का नाही बघितले जाईल कारण की 65 धावसंख्या करत असताना आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झाला होता त्यामध्ये जर विचार केला तर 14 धावसंख्या ठोकल्या गेल्या होत्या तिसरा षटक प्रगतीपथावर असताना चौथा चेंडू फेकला गेला आणि चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 16 धावसंख्या
म्हणजे जर विचार केला तर पूर्णपणे तयारीनिशी उतरले होते कुलस्वामी. हा संघ पण कुठेतरी आता पिछाडीवर जात असताना दिसतोय. सुरेख फटका, देख निश्चितच ना सर, फटका. मयूर यांच्या बॅट मधून निघालेला लॉंग ऑनच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न, पण सुरेख असा झेल म्हणावा लागेल तो लॉंग ऑनच्या दिशेने. प्रयत्न नक्कीच. तर पुरेपूर इथे पाहायला भेटतो या फलंदाजाकडनं, पण त्या फलंदाजाला साजेशीर उत्तर असं आता पाहायला भेटत नाही. ज्ञानदूप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका सौ चला स्पीडअप करा वाघ प्लीज. मॅडम इथे आलेल्या आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर धन्यवाद. त्यांचं कुलस्वामी परिवाराच्या वतीने खूप खूप स्वागत. चला 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू पुन्हा एकदा दिनेश सज्ज झाले गोलंदाजी मार्फत. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झालेत. शंतनू खेळत असताना पूर्णपणे शंतनू एक या धाव संख्येवर नक्कीच समाधान मानतोय आणि पूर्णपणे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून असेल. 18 ओव्हर झाली ना, 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ते आतापर्यंत 17 धावसंख्या, म्हणजेच उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जर संघ षटकार चौकारांची आतिषबाजी केली तरी कुठेतरी पिछाडीवर जाऊ शकतो, कारण की सुरुवात चांगली झाली होती. जसा पहिला बुरुज ढसडला प्रशांत पिंगे सारखा, त्याच्यानंतर कुठेतरी सैनिक बाद झाल्यानंतर कुठेतरी शस्त्रास्त्र टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या मावळ्यांनी केला. त्याचप्रमाणे कुठेतरी हा संघ पिछाडीवर जाताना दिसला. पण या आधीच्या सामन्यांमध्ये चांगला प्रयत्न केला गेला होता. पण काय होतं बघितलं जाईल. पंचांचा इशारा काय होतो बघितले जाईल. पंचांचा इशारा नो बॉल प्लस 1 धावसंख्या. अशा प्रकारे 2 धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. धावसंख्या 19. होणारा चेंडू फ्रीट असेल, म्हणजेच अजून संधी आहे. 6 चेंडू, 6 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज. म्हणजेच प्रति चेंडू मागे षटकार लावला तर या स्पर्धेतील नक्कीच विश्वविक्रम करण्याचा मानस या फलंदाजामध्ये आहे की नाही पाहिला जाईल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज, फिरकवण्याचा प्रयत्न. चेंडूची होते समाप्ती. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. पूर्णपणे अपील एसटी रक्षकाकडनं केली गेली होती, पण चेंडू फ्री हिट असल्यामुळे आणि फलंदाजाला काही करू शकला नसल्यामुळे चेंडू होते डॉट. पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा प्रयत्न इथे केला जातोय. सुरेख फटका, देख ना फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. सीमा रेष लगत. बिग 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 6. कल्याणचा हा धुरंधर सतीश शेट्टे यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि आत्ताच्या इनिंगचा हा दुसरा षटकार. नक्कीच ही फटकेबाजी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला भेटली असती ना, तर नक्कीच कुठेतरी शिवकृपा संघालाही पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण करू शकलो होतो. पण काही असो, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या क्षणापर्यंत भाग्य करणं चुकीचं समजलं जातं, म्हणूनच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून संबोधला जातो. आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 26. म्हणजेच उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज धीरज सज्ज होत असताना चौथा चेंडू, फिरकावलेला चेंडू, सुरेख फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून जातोय सीमारेष लगत. 1 बाउन्स. चौकार चौकार चौकार. दरम्यानच्या काळात दुर्गा ब्रह्मानंद वाघ, संचालिका ज्ञानदीप पतसंस्था, आणि श्री ब्रह्मानंद वाघ, सेवानिवृत्त अधिकारी, कुर्ला नागरिक सहकारी बँक
यांचं देखील कुलस्वामी परिवारातर्फे मी हार्दिक स्वागत करतो. आपण आलात, धन्यवाद. हॅलो. नक्कीच तसेच अनुराग पिंगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपला वेळात वेळ काढून ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील कुलस्वामी परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. यानंतरचा होणारा सामना कुलस्वामी ब संघ आणि शिवकृपा. लगेच आपण हे टॉस घ्यायचा आहे आणि ज्ञानदीप संघाला फायनलची मॅच खेळायची. ज्ञानदीप पतसंस्था, आपण डायरेक्ट फायनल खेळणार आहोत. ज्ञानदीप पतसंस्थेच्या संघाने याची नोंद घ्यायची आहे. ज्ञानदीप पतसंस्था यानंतर कुलस्वामी ब संघ आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच शिवकृपाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉस के बॉस साठी यायचंय. सुरेख फटका आणि नक्कीच टोलेला चेंडू शेवटचा चेंडू जातो या क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या आणि विजयी संघ म्हणजेच शिवकृपा संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि श्री कुलस्वामी संघ ह्या स्पर्धेमध्ये चांगलं खेळ केल्याबद्दल तुमचेही मनापासून हार्दिक आभार आभार आभार.